ज्योती कपिले यांना विनंती करतो। नाव आहे 19 पुस्तकं प्रकाशित असणारे आणि ज्योती फाउंडेशनच्या माध्यमातून JK मीडिया प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अनेक नवोदित लेखकांना प्रकाशात आणणारी ज्योती कपिले। तो जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करायचं आहे आपण सातारकरांनी। धन्यवाद अशोक नायकावस्कर सर, मान्यवर व्यासपीठ आणि व्यासपीठावर समोर बसलेले मान्यवर। कवितेचं शीर्षक आहे मोकळं आभाळ। दुपारच्या निवांत वेळी मी वाचनात रंगलेली, फोनच्या आवाजाने माझ्या वाचनाची समाधी भंगलेली। हातातलं पुस्तक बाजूला ठेवून मी फोन उचलते आणि मला फक्त हॅलोच म्हणण्याची संधी देत ती भडाभडा बोलत राहते। हे असं आणि ते तसं, हे असं आणि ते तसं। मैत्रिणीचं बोलणं ऐकता ऐकता मला तिकडे आभाळ भरून आल्याचं जाणवतं। मैत्रिणीचं बोलणं ऐकता ऐकता मला तिकडे आभाळ भरून आल्याचं जाणवतं। फोनवर तिच्या मनातलं सगळं बोलून झाल्यावर ती मला म्हणते कशी, अगं तुझ्याशी बोलल्यावर ना किती बरं वाटतं म्हणून सांगू। अगं तुझ्याशी बोलल्यावर ना किती बरं वाटतं म्हणून सांगू। मन अगदी हलकं होतं। हां, म्हणजे आता तिकडे आभाळ मोकळं झालं होतं तर तेवढ्यात ती मला विचारते तू कशी आहेस। आणि माझा होकार गृहीत धरूनच ती फोन ठेवतेही। बरं मग परत बोलूच आपण। बोलल्यामुळे ती मोकळी झाली होती। मी फक्त निमित्त मात्र होती। प्रत्येकाच्या मोकळं होण्याच्या तऱ्हा अगदी वेगवेगळ्या। कुणी बोलून मोकळं होतं तर कुणी ऐकून। तेव्हा प्रत्येकाचं मन मोकळं होणं अगदी गरजेचं असतं। प्रत्येकाचं आभाळ मोकळं होणं अगदी गरजेचं असतं। तेव्हा बोलत रहा, व्यक्त होत रहा आणि आनंदी रहा। धन्यवाद। ज्योतिताईंचं मोकळं आभाळ हा शब्द प्रत्येक स्त्रीच्यासाठी एक स्वातंत्र्याची मशाल आहे।